पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा व स्वच्छता आणि सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांना अमेरिकेतील US इंडिया MAC काउन्सिल वॉशिंग्टन DC तर्फे आउटस्टँडिंग विजनरी लीडर अँड ट्रू चेंज मेकर हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। हा पुरस्कार 14 मार्च रोजी जाहीर करण्यात आलेला असून त्यांचा सत्कार 25 मार्च रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपमध्ये आयोजित विशेष समारंभात करण्यात येणार आहे। राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी महाराष्ट्रात विशेषतः परभणी जिल्ह्यात ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले आहेत। महिला उद्योजकांना प्रोत्साहन, लखपती दिदी योजना, ग्रामीण महिलांसाठी सिल्क अँड मिल्क उपक्रम तसंच एकल महिला सशक्तीकरण अभियान यासारख्या योजनांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत। महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। त्यांच्या या कार्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्था तसंच नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे। बौद्ध धर्माला सर्वात मोठा शत्रू हा ब्राह्मणी धर्म आहे आणि ब्राह्मणी धर्माची विषवल्ली नष्ट करायची असेल तर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मधुकर गवांदे यांनी परभणीत झालेल्या एकदिवसीय मराठवाडा विभागीय धम्म प्रशिक्षण शिबिराच्या प्रशिक्षणात केलं आहे। कमलताई जामकर सांस्कृतिक सभागृहामध्ये झालेल्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या एकदिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं। यावेळी या शिबिराचे उद्घाटक भंते सुगत शांतेय बुद्धगया बिहार यांनी केलं, तर अध्यक्षस्थानी मधुकर गवांदे होते। या कार्यक्रमाला बामसेप तथा भारत मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी TG नाथभजन, बामसेपचे मराठवाडा प्रभारी शिवाजी खोपे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष गौतम जडे यांची उपस्थिती होती। शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत 14 मार्च रोजी हदगाव बुद्रुक इथं समाधान शिबिर उत्साहात पार पडलं। या शिबिराला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसंच मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती। या प्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सुनीता डुकरे, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार हंदेश्वर, गटविकास अधिकारी ऋषिकेश सावंत, कृषी अधिकारी गोविंद कोल्हे, दुय्यम निबंधक जगदाळे, बालविकास अधिकारी मंगल गायकवाड, मार्केट कमिटीचे माजी सभापती अनिल नखाते, विस्तार अधिकारी संदीपान घुमरे, विस्तार अधिकारी सुमित वाघमारे यांच्यासह शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मूतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात। दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। संपर्क 9921691008। नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचं एक पोलीस पथक नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर भागात रवाना केलं होतं। या पथकानं 14 मार्च रोजी हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगाधर दंडेवाड यांच्या शेतामध्ये जुगार खेळणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करत 27,000 रुपयाची रोकड, 4 मोबाईल व 3 मोटरसायकली असा एकूण 1,81,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणात एकूण 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तर याच पथकानं भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिठा ते भोकर रोडवर अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या हायवावर कारवाई करत 30 लाख रुपये किमतीचा भारत वेंज कंपनीचा एक हायवा व 25,000 रुपयाची 5 ब्रास रेती असा मुद्देमाल जप्त केला आहे। परभणी व हिंगोली जिल्ह्यात 14 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये एकूण 12,675 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून यामध्ये एकूण 35,51,42,605 रुपयाची वसुली करण्यात आली आहे।
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं 14 मार्च रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये सर्व प्रकारची तडजोडपात्र फौजदारी प्रकरणं, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम, बँक वसुली प्रकरण, मोटार अपघाताची प्रकरणं, कौटुंबिक वादाची प्रकरणं, कामगारांची प्रकरणं, भूसंपादन प्रकरणं, वीज प्रकरणं व पाणी आकार प्रकरणं, वेतन आणि भत्त्याची सेवा विषयक प्रकरणं, महसूल प्रकरणं आणि दिवाणी स्वरूपाची प्रकरणं या न्यायालयात ठेवण्यात आली होती। सेलू तालुक्यातील तिडी पिंपळगाव इथं अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी सेलू पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। 12 मार्च रोजी रात्री 10 वाजेपासून ते 13 मार्च रोजी सकाळी 6च्या दरम्यान ही घटना घडली। अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेली आडतीवरून आणलेली रोख रक्कम 97,000 तसंच एकूण सुमारे 1,12,000 रुपयाचा ऐवज चोरून नेला आहे। याशिवाय लहान मुलाचे सोन्याचे डूल व सोन्याची अंगठी असा अंदाजे 15,000 रुपयाचे दागिने देखील लंपास केले आहेत। सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली। पांडुरंग घुमरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांनी चोरट्यांच्या विरोधात सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 तसंच अन्न आणि पोषण सुरक्षा पौष्टिक तृणधान्य 2026 निमित्त जिल्हास्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। हा महोत्सव 16 आणि 17 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेला आहे। हा महोत्सव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ वैजनाथ वसतिगृहाच्या शेजारील मैदानामध्ये संपन्न होईल। कृषी महोत्सवामध्ये प्रदर्शन, धान्य महोत्सव, पौष्टिक तृणधान्य प्रदर्शन, परिसंवाद व चर्चासत्र तसंच उत्पादक ते ग्राहक थेट विक्री यासारख्या विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या उपक्रमाचं आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या वतीनं करण्यात आलं आहे। रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये। हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल। बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे। एक वेळ अवश्य भेट द्या। रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी। मागील वर्षी पाथरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण प्रकरणातील आरोपीला पुणे परिसरातील वाघोली इथं केलेल्या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलंय। मागील वर्षी पाथरी पोलीस ठाण्यात पाथरी तालुक्यातल्या गुंज इथं आरोपी दीपक मधुकर धोत्रे याच्या विरोधात कानपूर येथील 18 वर्षीय बालिकेला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास सुरू असताना दोघेही पुणे परिसरातील वाघोली इथं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत पथकानं दोघांनाही ताब्यात घेतले। पुढील कारवाईसाठी या दोघांना पाथरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, गोपीकांत सुनीत, सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, आम्रपाली हिंगलेकर गुंगे यांच्या पथकानं केली आहे। आयुर्वेद व्यासपीठाच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त परभणी येथील निरामय योग केंद्र इथं विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला शहरातील महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। यावेळी संभाजीनगर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर दीपाली देशमुख यांनी महिलांचं मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केलं। दैनंदिन जीवनातील ताणतणाव, कुटुंब व कामाचा समतोल राखताना महिलांनी मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच ॲडव्होकेट मंजुषा बागल यांनी सायबर क्राईम या विषयावर महिलांना मार्गदर्शन करताना सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी असं सांगितलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद पत्की यांची उपस्थिती होती। यावेळी विद्या भालेराव, गुरुदत्त चौधरी आदींची उपस्थिती होती। परभणी शहरातील नाललपेठ पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंडविधान कलम 188 प्रमाणे 2 वर्षापूर्वी दाखल प्रकरणातील आरोपी चंद्रमुनी चव्हाण याला शहरातल्या बस स्थानक परिसरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतले। मागील 2 वर्षापासून पथकाला हा आरोपी पाहिजे होता। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, गोपिका सोनेत, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, उत्तम हानवते यांच्या पथकाने केली आहे। मानवत शहरातील क्रांती चौक परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 15 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धाडसी चोरी घडली असून या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे। चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे 2,92,000 रुपये इसवी सन 2010-11च्या किमतीनुसार असून याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे। या प्रकरणी मानवत पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। वासुदेव बाकळे हे आपल्या पत्नीसह 1 मार्च रोजी मुलाला भेटण्यासाठी पुणे इथे गेले होते। त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत चोरट्यांनी 9 मार्च रोजी 10 ते 10 मार्च सकाळी 10च्या दरम्यान त्यांच्या बंद घरावर डल्ला मारला।
चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील कपाटाचं लॉकर फोडून सोन्याचे दागिने चोरून नेले. मानवत रोड येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात 13 मार्च रोजी द्वितीय पालकसभा व बक्षीस वितरण अत्यंत उत्साहात संपन्न झालं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील असलेल्या विद्यालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पालकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदनानं करण्यात आली. याप्रसंगी संस्था सचिव तथा मुख्याध्यापक नितीन लोहट यांच्यासह पालकप्रतिनिधी सुधाकर राऊत, सचिन कहेकर, मनोज चव्हाण, बळीराम पठाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर इथं नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य 17 वर्षाच्या आतील ओपन गर्ल सिलेक्टेड फेडरेटेड चेस चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये परभणीच्या सह्याद्री घाटगे हिनं उल्लेखनीय कामगिरी करत 11 वर्षाखालील वयोगटात राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशामुळे परभणी शहराच्या शिरपेतात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सह्याद्री परभणी येथील समर्थ चेस अकॅडमीची विद्यार्थिनी असून तिनं अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यावर मात केली. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.